नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या आधुनिक राजकीय विचारांची आपण चर्चा करतो आहोत आणि मागील भागात आपण राम मनोहर लोहिया यांचे समताविषयक विचार जाणून घेतले. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण राम मनोहर लोहिया यांच्या राजकीय विचारातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण एक संकल्पना आहेत, ती म्हणजे की त्यांनी सांगितलेली जी 4 पिलर स्टेट ही जी कन्सेप्ट होती, चौखंबा राज्यव्यवस्था, ह्या संकल्पनेविषयी आपण चर्चा करणार आहोत. खरं तर स्वतंत्र भारतासाठी जी राज्यव्यवस्था भारतीय संविधानकारांनी घटनाकारांनी जी तयार केलेली होती, तिच्याबद्दल राम मनोहर लोहिया यांच्या काही तक्रारी होत्या. आणि ते म्हणजे अशा की त्यांच्या मते, लोहियांच्या मते, की येथील परंपरांचा आणि देश विशिष्ट परिस्थितीचा जेवढा विचार त्यांनी करायला पाहिजेत होता घटनाकारांनी, तेवढा तो केलेला नाही, अशी मुख्य त्यांची लोहियांची घटनाकारांच्या विरुद्ध तक्रार होती. कारण प्रत्येक संस्था ही तिच्या स्वतःच्या मातीत वाढते आणि तेथील हवामान, पर्यावरण यातून तिला पोषक द्रव्य प्राप्त होतात, असा लोहियांचा विचार होता. आणि त्यासाठी ते असं म्हणतात की मग परस्परांकडून देवाणघेवाण करण्यात चूक काहीच नसतं. म्हणजे तुम्ही इतर देशांच्या व्यवस्थांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या, देवाणघेवाण करण्यात काही अडचण नाही, चूक नाही. परंतु सामाजिक विकासात देवाणघेवाण नेहमीच सुरू असते. पण उधार किंवा उसनवार घेतलेल्या ज्या संस्था आहेत भारतीय संविधानामध्ये इतर देशांच्या, ह्या संस्था येथील परिस्थितीशी जुळवून घेतले आणि एकजीवी केलं तर त्या नीट वाढतात, पण इतर वेळेला मात्र त्या खुंटताना दिसतात. कारण इतर देशांच्या त्या परिस्थितीतल्या त्या व्यवस्था आहेत आणि आपण त्या व्यवस्था स्वीकारल्या आणि त्यांनी जर इथल्या व्यवस्थेशी जुळून घेतलं तर ह्या राजकीय संस्था टिकतील, वाढतील. पण त्यांनी जर इथल्या परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही तर त्यांचा विकास खुंटतो. म्हणजे लोकशाही ही व्यवस्था अशीच येते, आपण जी युरोपियन राष्ट्रांकडनं स्वीकारलेली होती, परंतु आणि ती भारतामध्ये, आज भारत हा जगातील सर्वाधिक मोठा यशस्वी असा लोकशाही देश आहे. पण पाश्चिमात्यांच्या लोकशाही व्यवस्थांमध्ये जितकी जागरूकता आणि सजगता आहेत, तितकी भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या बाबतीमध्ये त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि म्हणून लोहियांचा हाच तो सांगण्याचा रोख होता, असं आपल्याला म्हणता येईल. लोहियांच्या मते अनेक शतकांच्या वाटचालीत ह्या देशात काही संस्था विकसित झाल्या आणि त्या विकसित झाल्या असून त्यांना खास भारतीय चेहरामोहरा प्राप्त आहेत, भारतीय स्वरूप त्यांना प्राप्त झालेलं आहेत. खास एकदेशीय म्हणता येईल अशा या एक जीवनमार्ग या परंपरेने साकार झालेल्या या संस्था आहेत. या देशाच्या मातीत त्या विकसित झालेल्या आहेत. एक विशिष्ट मानसिकता तयार झालेली आहेत. या परंपरांमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या नाहीत, पण काही गोष्टी चांगल्या आहेत, म्हणजे सगळ्याच टाकाऊ पण नाहीत, ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून ज्या काळच्या व समकालीन मूल्यांच्या कसोटीवर त्याज्य ठरलेल्या आहेत त्या निश्चितच सोडून दिल्या पाहिजेत, पण ज्या चांगल्या आहेत त्या टिकवल्या पाहिजेत, असं लोहियांचं म्हणणं होतं. भारतीय परंपरा आपण सांगतो की जगात महान अशी परंपरा आहे. मग ह्या महान परंपरेत त्या त्या काळाच्या टप्प्यावर त्या त्या समकालीन मूल्यांच्या कसोटीवर यशस्वी ठरलेल्या संस्था ह्या आपण निश्चितपणे टिकवल्या पाहिजेत, त्या स्वीकारल्या पाहिजेत. काही चांगल्या गोष्टींना परकीय राज्यकर्त्यांनी विकृत वळण दिलेलं आहे, ज्या भारतात मुळात चांगल्या होत्या किंवा त्या मोडीत काढल्या. पण अशा ज्या देशाच्या दृष्टीनं उपयुक्त गोष्टी आहेत त्यांना नव्या स्वरूपात उभारून क्रियाशील करणं लोहियांना हे गरजेचं, अगत्याचं वाटत होतं. अशा निरक्षीर विवेकातून लोहियांनी परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घातलेला आपल्याला दिसून येतो आणि सांस्कृतिक सातत्य टिकून राहतं, हा विचार लोहियांच्या या विचारातून अभिव्यक्त होतो.
संविधानाने निर्माण केलेल्या राजकीय प्रशासकीय संस्थांविषयी या वरील कारणांमुळे लोहिया हे असमाधान व्यक्त करत होते. कारण त्यांच्या मते देशकाल परिस्थितीनुसार परंपरा यांना अनुरूप कसे काही बदल त्यात सुचवलेले त्यांनी दिसतात. त्यांची चौखंबा राज्यव्यवस्था या संकल्पनेत ते व्यक्त होताना दिसतात. आणि म्हणून लोहियांनी ह्या चौखंबा फोर पिलर स्टेट या व्यवस्थेमध्ये त्यांनी खेडं, जिल्हा, प्रांत आणि केंद्र ह्या प्रत्येक स्तरावर सत्ता केंद्र अस्तित्वात असेल आणि त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या पातळीनुसार त्यांच्यावर कार्य सोपवलेले असतील. त्याचप्रमाणे स्वायत्ततेची हमी देखील या संस्थांना दिलेली असेल. लोही यांच्या मते यातून लोकांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्याचे आर्थिक ध्येय तर साध्य होईलच, पण त्याचबरोबर त्यांचं स्वातंत्र्य देखील टिकवलं जाण्याचे सर्वसाधारण ध्येय यामध्ये आयतच आपल्या पदरात पडेल. शांततामय प्रतिकार आणि रचनात्मक कार्य हाच चौखंबा राज्यव्यवस्था आणण्याचा योग्य मार्ग लोहियांना दिसत होता. त्यांच्यामध्ये प्रौढ मताधिकारावर आधारित लोकशाही आणि केंद्र राज्य यांच्यातील अधिकार विभागणी या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, पण त्या पुरेशा नाहीत. त्यांच्याबरोबरच लोकांच्या सत्याग्रहाची, संघर्षाची आणि गाव पातळीपर्यंत खरीखुरी सत्ता सोपवण्याची गरज लोहियांनी व्यक्त केलेली आहेत. आणि म्हणून कारण ह्या ज्या व्यवस्था होत्या लोहियांच्यामध्ये ह्या भारतीय परंपरेमध्येच निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून त्या स्वीकारल्या जाव्यात असं. कारण यांच्या म्हणजे लोकशाही, केंद्र, राज्य हे आवश्यक आहेत, त्यांच्यातले अधिकार विभागणी आवश्यक आहेत, पण त्याच्याबरोबर लोकांच्या सत्याग्रहाची, संघर्षाची आणि गाव पातळीपर्यंत खरी सत्ता सोपवण्याची गरज त्यातनं निर्माण आणि त्यासाठी ते चौखंबा राज्यात ती गरज कशी पूर्ण होईल, विकेंद्रित समाजवादी राज्यव्यवस्था कशी निर्माण होईल असा अपेक्षा ते व्यक्त करतात. हा विश्वास ते व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. सध्याच्या शासन प्रणालीत स्थानिक स्वराज्य संस्थांची तरतूद आहेत, आपल्या सध्याची जी शासन व्यवस्था आहेत, पण लोहियांच्या मते ती खरी संविधानाने ती सत्ता फक्त केंद्र आणि राज्य सरकारांनाच खरी सत्ता दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना केवळ राज्य सरकारांची उपअंग किंवा उपघटक इथपर्यंतच बनवलेलं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे फारशी वेगळी सत्ता नाही आहेत. म्हणजे त्यांनी केंद्र आणि राज्याच्या कायद्यांची अंमलबजावणी करणं इथपर्यंतच. म्हणून लोहिया म्हणतात की संघराज्याचं तत्त्व हे लोहियांना मान्य होतं, पण ते फक्त राज्य पातळीपर्यंतच लागू करणं त्यांना मंजूर नव्हतं. म्हणजेच असं की आताच्या संघराज्यात जी 2 स्तरीय रचना आहे तिच्या जागी 4 स्तरीय रचना आवश्यक लोहियांना वाटत होती. स्थानिक स्वराज्य शासनांच्या संस्थांनाही देशाच्या संविधानातूनच अधिकार दिले जायला पाहिजेत अशी मागणी लोहियांनी त्या काळात केलेली दिसून येते. आणि ती पुढे आपल्याला माहिती आहे की 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार तशी ती आता स्वीकारलेली देखील आहेत. म्हणजे संविधानाने ह्या स्थानिक संस्थांना अधिकार प्रदान केलेले आहेत. यावरून लोहियांच्या म्हणजे त्या लोहियांनी हा 73व्या 74व्या घटनादुरुस्तीच्या आधी मांडलेला विचार होता. म्हणजे यातून लोहियांच्या द्रष्टेपणाची साक्ष आपल्याला मिळते. केंद्र आणि राज्य सरकारांच्या कायद्यांमधून नव्हे तर खुद्द संविधानातून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार मिळाले पाहिजेत, त्यांचा दर्जा दुय्यम दर्जा हा संपला पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा उंचावली पाहिजेत, त्यांना कारभारात स्वायत्ततेची हमी मिळाली पाहिजेत, हे लोहियांनी सुरुवातीलाच प्रतिपादन केलेलं होतं आणि ते नंतर सार्थ ठरलेलं आपल्याला दिसून येतं. लोहियांच्या मते तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवलेली कामं अगदीच दुय्यम स्वरूपाची होती. म्हणजे दिवे लावणे, त्या काळात सुरुवातीच्या कालखंडामध्ये रस्ते सफाई करणं, पाणी पुरवठा करणं, सार्वजनिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि असे आणखीन काही अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले होते. आणि त्यातही त्यांना आर्थिक मदतीसाठी राज्य किंवा केंद्र सरकारवर अवलंबून राहण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. त्यांना वैधानिक किंवा खऱ्या अर्थानं कार्यकारी अधिकार नव्हते. फक्त वरच्यांनी सुपूर्द केलेली सत्ता त्यांच्याजवळ होती. संविधानात तिचा उल्लेखही नव्हता. लोकांना जुजबी किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यापलीकडे जनजीवनाशी त्यांचा फारसा संबंध येत नव्हता. शिक्षण, आरोग्य इत्यादी बाबतीतही वरच्या सरकारने म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारने घालून दिलेल्या कायदेशीर चौकटीमध्येच राहून त्यांना काम करावं लागत होतं. वेगळे काही
करून दाखवण्याची मुभा किंवा स्वायत्तता या संस्थांकडे नव्हती. मग अशा स्थानिक स्वराज्यात औपचारिक मतदानापलीकडे नागरिकांचा कोणत्याच प्रकारे सहभाग नव्हता. लोकशाहीच्या पाठशाळा किंवा लोकशाहीची पाया अशा शब्दात ज्यांचा गौरव केला जाईल, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची त्या दृष्टीने स्थिती लोहियांना ही असमाधानकारक वाटत होती. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की देशाच्या लोकशाहीचा पाया जर भक्कम करायचा असेल तर सुरुवातीला स्थानिक शासनाचे अधिकार संविधानातच नमूद केले असले पाहिजेत. संविधानानेच स्थानिक स्वराज्य संस्थांना वैधानिक व कार्यकारी अधिकार दिला पाहिजेत, कारण जनसामान्य जेथे प्रशासनात प्रत्यक्ष किंवा सक्रिय सहभाग घेऊ शकतील अशा त्याच प्राथमिक संस्था आहेत. आणि म्हणून सार्वभौमत्वाचा मक्ता केवळ केंद्र किंवा राज्य सरकारांकडे असून चालणार नाही, तर या चारही स्तरांवर सार्वभौमत्व क्रियाशील असावं. देशाची एकात्मता अखंडत्व सांभाळून जेवढे जास्तीत जास्त अधिकार गाव पातळीवरच्या किंवा शहर पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देता येतील तेवढे द्यावेत. गाव सरकारला जेवढे अधिकार असतील तेवढे लोकांना स्वराज्याचं मोल जास्त समजेल आणि लोकशाही समाजवादाच्या दिशेने पावले टाकण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. स्वतःचे भवितव्य स्वतःच साकार करून असा आत्मविश्वास त्यांच्यात लाभेल. ग्राम, जिल्हा, प्रांत आणि केंद्र हे राज्यसंस्थेचे चारही आधारस्तंभ सारख्याच डौलाने आणि प्रतिष्ठेने मिरवतील असा लोहियांचा विश्वास होता. चौखंबा राज्य ही केवळ प्रशासकीय व्यवस्था नसून 4 स्तरांवर वैधानिक व कार्यकारी अधिकार असलेल्या सार्वभौम सत्ता केंद्राची ती उभारणी असेल असं लोहिया म्हणतात. राज्यकारभाराच्याच नव्हे तर उत्पादन, नियोजन, शिक्षण, मालकी हक्क, प्रशासन आणि तत्सम अनेक मानवी जीवनाशी संबंधित क्षेत्रात चौखंबा राज्य व्यवस्था त्या व्यवस्थेने निर्णय घेतले पाहिजेत, ते राबवले पाहिजेत. त्या अर्थाने चौखंबा राज्य ही एक नवीन जीवन प्रणाली असेल, तो एक नवा जीवनमार्ग असेल असं लोहियांना वाटत होतं. सामुदायिक जीवनाच्या पद्धतीने त्याचा कारभार चालेल. 4 पैकी प्रत्येक स्तरावरच्या सत्ता केंद्राला स्वतःची जीवनशैली ठरवण्याचे स्वातंत्र्य राहील आणि सामुदायिकतेच्या भावनेने ते सत्ता केंद्र अन्य सत्ता केंद्रांशी जोडलेले असेल अशी लोहियांची एकूण अपेक्षा होती. विभिन्न जीवनशैलीचं एकात्म सहजीवन असं चौखंबा राज्याचे स्वरूप त्यांना अभिप्रेत होते. त्यातील प्रत्येक लहान समुदाय सांघिक जीवन जगत असतानाच बृहत्तर समाजाचे एकात्म व अखंडितरित्या संलग्न राहील असं लोहियांना वाटत होतं, असं ते म्हणतात. एकूणच चौखंबा राज्यातील 4 सत्ता केंद्रांच्या अधिकाराची स्पष्ट वाटणी संविधानातच अंतर्भूत असावी अशी सूचना करून त्या संदर्भातील काही सूचना लोहियांनी केलेल्या दिसतात. त्यांच्या मते सशस्त्र सैन्य दलांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या अखत्यारीतीत असावे. सशस्त्र पोलीस हे प्रांत आणि उर्वरित पोलीस खातं हे जिल्हा किंवा गाव यांच्या नियंत्रणाखाली असावं. रेल्वे, पोलाद आणि लोखंड असे जे उद्योग आहेत ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतीत असावे, तर लघु कापड उत्पादन उद्योग जिल्ह्याच्या किंवा गावाच्या मालकीचे असावेत. त्यांचं व्यवस्थापन त्या पातळीवरच व्हायला हवं. भाव निर्धारण किंवा ठरवणं हे कार्य केंद्राच्या अधिकार कक्षेत असावं, तर शेतकी संरचना आणि त्यातील भांडवल, श्रम यांचं गुणोत्तर ठरवणं हे जिल्हा स्तर, गाव स्तर यांच्याकडे असलं पाहिजे, त्यांच्या स्वाधीन असावं. सहकारी सोसायट्या, ग्रामीण व शेतकरी विकास विभाग, जलसिंचन, बियाणं, महसूल ह्या महत्त्वाची कामं त्यातील कर्मचाऱ्यांसह जिल्ह्याकडे आणि गावाकडे हस्तांतरित केली जावीत. राज्य महसुलाचा मोठा भाग खालच्या 2 सत्ता केंद्रांना मिळाला पाहिजेत. आर्थिक नियोजन ही केवळ केंद्राच्या अधिकाराची बाब असू नये, तर संमिश्र अर्थव्यवस्थेऐवजी सामाजिक मालकीचं तत्त्व अंमलात यावं अशीही अपेक्षा लोहियांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. एकूणच महात्मा गांधीजींची जी स्वयंपूर्ण आणि स्वायत्त ग्राम गणराज्य ही जी संकल्पना होती, या संकल्पनेपेक्षा लोहियांची चौखंबा राज्याची कल्पना ही वेगळी होती, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. गांधीजींची कल्पना ही सद्यस्थितीत अव्यवहार्य असल्याचं सांगून लोहिया असं म्हणतात की विज्ञानाची प्रचंड प्रगती झालेली आहे. निसर्गावर आणि स्थळ काळावर माणसाने
विज्ञानाद्वारे मात केलेली आहेत. मग अशा वेगळी गावांचे परस्परावलंबन त्यांचं स्वाभाविक वाढणं हे भाग ठरेल. आपापल्या साधनसंपत्तीवरचं गुजरण करणारे स्वायत्त आणि स्वयंपूर्ण खेडे हा या परिस्थितीत लोहियांच्या मते केवळ कल्पनाविलास ठरेल. केवळ आर्थिक दृष्टीनंच नव्हे तर राजकीय सांस्कृतिक दृष्टीने सुद्धा गावांचं परस्परावलंबन आज शक्य आहे आणि ते आवश्यक देखील झालेले आहे. आणि म्हणून ते गांधीजींच्या स्वयंपूर्ण गाव रचनेला ते विरोध करतात. पृथकपणाची गांधीवादी कल्पनेत अंगभूत असलेल्या भावना लोही यांच्या चौखंबा राज्यव्यवस्थेने स्पष्टपणे नाकारलेल्या आहेत. प्रादेशिक संकुचितपणालाही त्यांच्या संकल्पनेत मुळीच थारा नाहीत. आणि म्हणून एकूणच ग्रामीण भागातील निरक्षरता, गरीब, मागासलेपणा, अंधश्रद्धा, जातीयता, स्वार्थ आदी ज्या अनिष्ट गोष्टींचा प्रादुर्भाव पाहता चौखंबा राज्य व्यवस्था ही फारशी सहजासहजी अस्तित्वात येणं हे कठीण आहे याची लोहियांना देखील जाणीव होती. पण प्रशासनातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा आणि लोकांच्या हाती खरीखुरी सत्ता देऊन त्यांच्यातील निष्क्रियता झटाकण्याचा चौखंबा राज्यव्यवस्थेखेरीज दुसरा मार्गच राम मनोहर लोहिया यांना दिसत नव्हता. सत्तेचे केंद्रीकरण, त्यातून अपरिहार्यता संभवणारा जुलूम दूर करायचा असेल तर लोहियांच्या मते जिल्हा गाव पातळीवरच होऊ शकणाऱ्या वैधानिक सत्तेच्या गैरवापराचा धोकाही पत्करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजेत असं लोहिया आपल्याला सांगताना दिसतात. आणि म्हणून लोहियांनी त्यांच्या व्यवस्थेतल्या मर्यादा ओळखून त्यांनी ही चौखंबा राज्यव्यवस्था तिचा आग्रह धरलेला होता. ही व्यवस्थेची मांडणी हा एक आधुनिक विचार त्यांनी दिलेला होता आणि त्यातला बहुतांश भाग हा पुढे 73व्या 74व्या घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये सुद्धा तो अंतर्भूत करून प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणून लोहियांची ही राजकीय विचारांमधली एक वेगळी संकल्पना, तिचा आधार हा इथल्या परंपरांमध्येच कसा त्यांनी शोधला आणि त्याला आधुनिक किंवा वैज्ञानिक स्वरूप कसं प्राप्त करून दिलं हे आपल्याला या आधारे स्पष्ट करतील. यातील जो पुढचा जो भाग आहे, पुढील भागामध्ये आपण लोहियांचे सत्ता विकेंद्रीकरण असेल, समाजवाद असेल आणि त्यांचा आंतरराष्ट्रवाद या महत्त्वपूर्ण संकल्पनांची चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.